तर हा अपघात नेमका कसा झाला आपण बघूया। जळगावकडून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यामध्ये आग लागल्याची चर्चा उठली। अचानक ब्रेक लागल्यानंतर काही ठिणग्या उडाल्या आणि त्याच्यातून ही चर्चा सुरू झाली। जळगाव परांडा स्थानकादरम्यान प्रवाशांनी त्यामुळे ही ट्रेन थांबवली। आगीच्या भीतीने प्रवाशांनी ट्रेनमधून ट्रॅकवर उड्या मारायला सुरुवात केली। दुर्दैवाने समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक बसली। बंगळुरू एक्सप्रेसच्या धडकेमध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला अशी माहिती आता समोर येते। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सुरेश काटे सध्या आपल्या सोबत आहेत। सुरेश, आता ही घटना घडून काही वेळ निघून गेलेला आहे। गेल्या काही वेळामध्ये याबाबत काय नवे अपडेट समोर आले? हॅलो, बोला। खरं पाहिलं तर या घटनेला जवळपास आता अर्धा तासापेक्षाही जास्त काळ उलटून गेलेला आहे। त्यामुळे स्थानिक प्रशासन जे आहे त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। त्यामुळे यंत्रणा जी आहे ती आता सध्या त्या ठिकाणी पोहोचते। काही अँब्युलन्स असतील, त्या ठिकाणी लागणारे ज्या काही यंत्रणा असतील त्या सगळ्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी आलेलं आहे। त्यामुळे नेमकं आता त्या ठिकाणी आपल्याला जी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिल्याप्रमाणे 7 ते 8 प्रवासी त्या ठिकाणी चिरडले गेल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। मात्र नेमकं किती आकडा आहे, काय आकडा वाढू शकतो हे आता सध्या आपल्याला सांगता येत नाही। मात्र आकडा वाढण्याची शक्यता देखील आहे, कारण की किती प्रवाशांनी उड्या मारल्यात हे आता सध्या समजू शकलेलं नाही। निश्चितपणे सुरेश, आत्ता ज्यांनी टीव्ही सुरू केला असेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा या घटनेची जी काही सविस्तर माहिती समोर येते त्याविषयी सांगा। नेमकं काय झालं? आग लागली होती अशी माहिती आहे, ठिणग्या उडाल्या अशी देखील माहिती समोर येते आहे। नेमकं काय घडलं होतं आणि हे नेमकं कुठल्या डब्यात घडलं याविषयी काही कळतंय का? खरं पाहिलं तर एक 45 मिनिटं साधारणतः या सगळ्या घटनेला होऊन गेलेल्या आहेत। पुष्पक एक्सप्रेस जी आहे ती पुष्पक एक्सप्रेस ज्यावेळेस निघाली होती त्या एक्सप्रेसमध्ये काही प्रवासी दरवाजामध्ये बसलेले होते गाडीच्या, आणि त्या ठिकाणी आग येत असल्यामुळे काही प्रवासी त्या ठिकाणी आरडाओरडा करू लागले की आग लागली। त्यामुळे काही प्रवाशांना तो आवाज पोहोचल्यानंतर त्या सैरावैरा झाल्या आणि ते प्रवासी त्या लोक एक्सप्रेसमधून त्यांनी उड्या मारल्या आणि त्यावेळेस समोरूनच बेंगलोर एक्सप्रेस। निश्चित सुरेश, तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो। सध्या आपल्याबरोबर रक्षा खडसे फोन लाईनवरून आहेत। रक्षाजी, अत्यंत भीषण आणि दुर्दैवी असा हा अपघात आहे। याविषयी तुमच्यापर्यंत नेमकी काय माहिती पोहोचलेली आहे आणि या क्षणी काय आपण सांगू शकाल? मी पण अंदमानला आहे, अंदमान निकोबारला। आताच मला पण 10-15 मिनिटापूर्वी फोन आला की पुष्कर ही जी ट्रेन आहे जी मुंबईकडे जाणारी होती त्याच्यामध्ये काही एका डब्यात आग लागली। या चर्चेने काही लोकांनी ट्रेनमधनं उड्या मारल्या। समोरून येणारी ट्रेनने तो अपघात झालेला आहे। जवळपास आता मी माहिती घेतली तर जवळपास 40 पर्यंत आकडा गेलेला आहे जे लोक मृत्यू झालेला आहे। पण रेल्वे प्रशासन पूर्ण याच्यावर लक्ष ठेवून आहे, ते पूर्ण चौकशी करते। आणि मी पण आता DRM मॅडमला सूचना दिलेल्या आहे की योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे आणि त्या लोकांना योग्य पद्धतीने ट्रीटमेंट जे काही देणं शक्य असेल ते देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायचे आदेश मी दिलेला आहे। आणि मी पण आता त्यांच्या संपर्कात राहतेच आता। रक्षाजी, आता आपण उल्लेख केलात आपल्या प्रतिक्रियेमध्ये, मात्र याविषयी आपण अजून सविस्तर सांगू शकाल का? नेमका मृत्यू झालेल्यांचा आणि जखमींचा काही आकडा समोर येतोय का प्रशासनाकडून अधिकृतरित्या? हॅलो रक्षाजी, आपण आता उल्लेख केलात आपल्या उत्तरामध्ये, मात्र इथे जे मृत्यू झाल्याचा जो आकडा आहे, जखमी प्रवाशांचा आकडा आहे, याविषयी काही अधिकृत माहिती आपल्यापर्यंत अजून कन्फर्म नाहीये। आता सगळेजण आता वेगळे वेगळे कोणी सांगतात। 10 मिनिटं मी आधी विचारलं तर मला 15 ते 20च्या सांगितलं। आता जर तुमचा फोन यायच्या आधी विचारलं तर 35 ते 40 कोणी म्हणतं 50, पण टेंटेटिव्ह जो आता आलेला आहे, कारण अजून ते त्याच्यावर पूर्ण कारवाई चालू आहे। कारण की ही घटना आत्ताच घडलेली आहे, पण रेल्वे प्रशासन पूर्ण त्याच्यावर लक्ष ठेवून आहे। आणि स्थानिक जे पोलीस स्टेशन आहे, स्थानिक पण सगळे लोक त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत। निश्चित एका गैरसमजातून ही दुर्घटना घडली अशी ही माहिती समोर येते आहे। त्या दृष्टीने या ठिकाणी नेमकं काय घडलं याची काही अधिकृत माहिती समोर येते का?
की रक्षा खडसे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र त्या सांगतायत त्यानुसार सध्या वेगवेगळे आकडे समोर येत आहेत। अर्थात यातल्या कुठल्याही आकड्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही। काही वेळापूर्वीच एबीपी माझाला जिल्हाधिकाऱ्यांनी जी माहिती दिली त्यानुसार 7 ते 8 जण या दुर्घटनेमध्ये दगावले असावेत अशी शक्यता त्यांनी व्यक्त केलेली होती। तोही अधिकृत आकडा नाही, त्याची आम्ही पुष्टी करत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि सध्या रक्षा खडसे सांगतायत त्यानुसार हा आकडा मोठा असू शकतो अशीही शक्यता आहे। मात्र अजून काही वेळ जावा लागेल याचा अधिकृत आकडा समोर येण्यासाठी आणि या दुर्घटनेचं गांभीर्य नेमकं किती आहे हे अधिकृतपणे समोर येण्यासाठी। सध्या आपण बघतो आहोत कशा प्रकारे हा अपघात झाला की रेल्वे सुरू असताना अचानकपणे या रेल्वेला ब्रेक लागला अशी माहिती आहे आणि ब्रेक लागल्यानंतर ज्या ठिणग्या उडतात त्या ठिणग्या बघून काही जणांना रेल्वेला आग लागली असं वाटलं आणि आग लागल्याची चर्चा रेल्वेमध्ये पसरली। त्यानंतर प्रवाशांनी ही ट्रेन थांबवली आणि आगीच्या भीतीनं या ट्रेनमधनं उड्या मारायला सुरुवात केली। उड्या मारल्यानंतर हे प्रवासी ज्यावेळी शेजारच्या ट्रॅकवर आले त्यावेळी त्या ट्रॅकवरून बंगळुरू एक्सप्रेस जोरदारपणे चाललेली होती आणि या एक्सप्रेस खाली यातले अनेक नागरिक आले, त्यांना धडक बसली, ते चिरडले गेले अशी माहिती समोर आलेली आहे। मात्र हे नेमके किती प्रवासी आहेत याची अधिकृत माहिती अजून जाहीर करण्यात आलेली नाही। सर्व बचाव कार्य तिथे तातडीने सुरू करण्यात आलेलं आहे। जिल्हा प्रशासनाची टीम देखील पोहोचलेली आहे। रेल्वेची टीम सर्वात अगोदर तिथे दाखल झालेलीच आहे। स्थानिक पोलीस प्रशासन सुद्धा या सगळ्या मदत कार्य आणि बचाव कार्यामध्ये सध्या सहभागी झालेलं आहे। काही वेळापूर्वीच जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी एबीपी माझाने बातचीत केलेली होती, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली होती। ते काय म्हणाले होते आपण ऐकूया। 30 मिनिट पूर्वी अशी एक माहिती आपल्याला सेंट्रल रेल्वेच्या कंट्रोल रूम कडून प्राप्त झाली की जो कर्नाटक एक्सप्रेस आहे त्यांच्या म्हणजे त्या ठिकाणी एक अपघातात्मक घटना झाली, त्याच्यामध्ये 6 से 8 लोक आयदर जखमी झाले या स्पॉटवर त्यांची मृत्यू झाली। इमिडिएटली जिल्हा प्रशासनाच्या वतीने 108चे 8 ॲम्ब्युलन्सेस आपण ऍक्टिव्हेट केला आणि त्या स्पॉटवर पाठवले। आपले उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी पण जागेवर पोहोचलेले आहे। आपले पोलीसचे आला अधिकारी, एसपी, ॲडिशनल एसपी सगळे पोहोचलेले, मी पण निघालेलो आहे आणि याच्यामध्ये इमिडिएट आपण जो इमर्जन्सी रिस्पॉन्स आहे ते आपण देत आहोत आणि रेल्वे विभागाकडून पण जो काही मदत कार्यामध्ये रेल्वे विभागचे पण आला अधिकारी लागलेले आहे आणि याच्यामध्ये इमिडिएटली जो काही मदत आपण करू शकतो आपण करण्याचा प्रयत्न करत आहे। 3 हॉस्पिटल्सला आपण ऍक्टिव्हेट केलंय, ग्रामीण रुग्णालय आणि त्याच्यामध्ये खासगी रुग्णालय आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍक्टिव्हेट केलेलं आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही पेशंटला जो काही अडचण झाली असेल त्याला आपण मदत पोहोचवतो। आतापर्यंत जो प्राथमिक माहिती आहे जागेवरून जो आपले प्रांत अधिकारी व इतरांच्याकडून जी सूचना मिळाली आहे ते 6 से 8ची आकडे आहे, परंतु त्याची अजून फायनल पुष्टी आतापर्यंत झालेली नाही आहे। परंतु काय वेळात होईल, परंतु आता आपला पूर्ण फोकस आहे की ज्या जखमी असेल त्याला आपण जो काही औषध उपचार देऊ शकतो, इमर्जन्सी रिस्पॉन्स त्या अनुषंगाने आपण इमिडिएटली काम करतो। रेल्वे प्रशासनकडूनही आपल्याला माहिती मिळाली होती की असं घटना घडलेला आहे, बिकॉज हे 2 रेल्वे स्टेशनच्या मध्यभागी घटना झालेली आहे आणि रेल्वे प्रशासन पण पूर्ण काम करत आहे। जिल्हा प्रशासनकडून ॲडिशनल एसपी आणि आपले जे प्रांत अधिकारी आहेत ते ऑलरेडी जागेवर आहे आणि त्याचे हाताखाली काम करणारे भरपूर अधिकारी जागेवर आहे आणि आपले ॲम्ब्युलन्सेस 108चे 8 ॲम्ब्युलन्सेस जागेवर आहे आणि डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम कडून इथून आपण सगळे कोऑर्डिनेट करत आहोत। 3 हॉस्पिटल्स ऑलरेडी ऍक्टिव्हेटेड आहे आणि जो काही इमर्जन्सी रिस्पॉन्स असेल ते आपण या मास कॅज्युअल्टी इव्हेंटमध्ये एक्सटेंड करत आहोत। तर अवघ्या काही क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालेलं आहे। अनेक लोकांना यामध्ये आपला प्राण गमवावा लागलेला आहे। जळगाववरून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यामध्ये आग लागली अशी चर्चा साधारण 50 मिनिटांपूर्वी सुरू झालेली होती। जळगाव परधाडे या स्थानकादरम्यान अचानक ब्रेक लावल्यामुळे ही ट्रेन थांबली आणि ब्रेक लागल्यानंतर ज्या काही ठिणग्या उडाल्या त्या ठिणग्या बघून आग लागली अशी भीती प्रवाशांना वाटू लागली। त्यामुळे प्रवाशांनी ट्रेनमधनं ट्रॅकवर उड्या मारायला सुरुवात केली। दुर्दैवानं त्याच वेळी ज्यावेळी प्रवासी उड्या मारून ट्रॅकवर आले त्यानंतर काही क्षणातच समोरून बंगळुरू एक्सप्रेस येत होती। भरधाव वेगाने ही एक्सप्रेस चाललेली होती आणि या प्रवाशांना काही काळाच्या आतच या एक्सप्रेसची धडक बसली आणि यामध्ये अनेक प्रवासी या रेल्वेखाली आलेले आहेत। हा आकडा नेमका किती आहे याची अद्याप पुष्टी झालेली नाही। जिल्हाधिकारी माहिती देत आहेत त्यानुसार 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे। मात्र मागच्या 15 मिनिटापूर्वीचे हे अपडेट्स आहेत। अजून सध्या या क्षणी मदत कार्य सुरू आहे, बचाव कार्य सुरू आहे। काही ॲम्ब्युलन्स देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत
आणि थोड्याच वेळात याची अधिकृत माहिती देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. तर काही वेळापूर्वीच खासदार स्मिता वाघ यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली होती या दुर्घटनेविषयी. त्या काय म्हणाल्या होत्या आपण ऐकूया. दुर्घटना घडली याचं कारण फक्त मला एवढंच कळलंय की तिथं काहीतरी आग लागल्याचं काहीतरी अफवा झाली आणि लोकांनी जीव वाचवण्यासाठी गाडीतून उड्या मारल्या आणि समोरून दुसरी गाडी आल्यामुळे चिरडले गेलेले आहेत, अशी आता प्रथमदर्शनी ती घटना आहे. मी आता स्पॉटवर जायला निघालेली, मी रस्त्यात आहे. निश्चित. स्मिताजी, काही वेळापूर्वीच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी 6 ते 8 जणांचा यामध्ये मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक माहिती आहे असं म्हटलेलं आहे. अजून त्याची पुष्टी त्यांनी केलेली नाहीये. तुमच्यापर्यंत काही नवीन लेटेस्ट माहिती पोहोचते का याबाबत? 7-8 लोक त्यात चिरडली गेली असं त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलंय. पण मी आता निघालेली आहे स्पॉटवर जाण्यासाठी, रस्त्यातच आहे. घटनास्थळी सध्या कशा प्रकारे मदत कार्य सुरू आहे याचा आपण आढावा घेतला असेल. काय नेमकं टीम लगेच रवाना केलेली, आपण पथक पण रवाना केलेलं आहे. डीआर मॅडमने पण त्यांची टीम रवाना केलेली आहे, कलेक्टरने पण त्यांची एक टीम रवाना केलेली आहे. सगळ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे आता. तर या क्षणाची आणखी एक अपडेट समोर येते. त्यानुसार या रेल्वे अपघातामध्ये 40 जण जखमी झालेले आहेत अशी माहिती आता समोर येते आहे. एका डब्यातील अनेक प्रवाशांनी एकाच वेळी या ट्रॅकवर उडी मारलेली आणि त्यानंतर समोरून येणाऱ्या एक्सप्रेस खाली काही प्रवासी चिरडले गेले अशी माहिती आहे. तर यामध्ये 40 जण जखमी झाल्याची देखील माहिती आता समोर येते आहे. या नेमकं किती गंभीर जखमा या प्रवाशांना झालेल्या आहेत आणि त्यांच्यावर आता ॲम्ब्युलन्सनी तातडीने त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयामध्ये हलवलं जात आहे. मात्र सध्या 40 जण यामध्ये जखमी आहेत, तर 7 ते 8 प्रवासी दगावलेले आहेत अशी माहिती आत्तापर्यंत समोर येते आहे. अर्थात याची कुठलीही पुष्टी करण्यात आलेली नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.